पक्षाकडून टोकाची भूमिका घ्यायची इच्छा नव्हती आणि नाहीये असं शरद पवारांनी म्हटलंय। सर्वांना सोबत घेण्याचा दृष्टिकोन ठेवला असता तर असं झालं नसतं असं पवारांनी म्हटलंय। मात्र हे दीर्घकालीन आहे असं समजत नाही असंही शरद पवार म्हणाले। त्यामुळे राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना अजूनही पूर्ण विराम लागलेला नाही असं शरद पवारांनी सुचवल्याची चर्चा आहे। काल शरद पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यावर या चर्चांना खीळ बसल्याचं मानलं जात होतं। मात्र आज पवारांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना हे दीर्घकालीन नाही असंही स्पष्ट केलं आहे। याच्यापेक्षा फार टोकाची भूमिका घ्यायची अजिबात इच्छा नव्हती, नाही यार। पण एक विशिष्ट स्थिती झाली, थोडं लोकांना बरोबर घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर कदाचित ही वेळ आली नसती। पण ठीक आहे, झालं। पण हे दीर्घकालीन आम्ही समजत नाही। हा तात्पुरता या कारखान्याच्या 19,000 सभासदांच्या पुरता हा प्रश्न आहे आणि त्याचा निकाल 4 दिवसांनी लागून जाईल। दरम्यान काल पिंपरी चिंचवडच्या कार्यक्रमात शरद पवार नेमकं काय म्हणाले पाहूया। सत्याच्यासाठी भाजपवर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही आणि त्यामुळं कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टिकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचे। तुम्ही निवडणुकीची काळजी करू नका, इथे आपण सगळ्या जागा लढू। आपल्याबरोबर तुम्ही येत असेल विचारांनी कार्यक्रमांनी पिंपरी चिंचवडच्या हिताचं रक्षण करण्याच्या भूमिकेने जे कोणी येत असतील त्यांच्याशी नेते मंडळी विचार निर्णय करतील।